ओम शांती. आज आहे 25/7/2025 ची साकार मुरली. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला सदा नशा असला पाहिजे. तुम्हाला स्वतःला निश्चय असला पाहिजे की ही जी पढाई आहे ही चांगल्या रीतीने जर मी शिकलो तरच मला राज तिलक मिळणार आहे. आणि ह्या शिक्षणाच्या आधारेच तुम्ही हा राज तिलक घेणार आहात. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, कोणत्या उल्हासामध्ये उमंगामध्ये तुम्ही राहणं गरजेचं आहे. मनाला कधीही कमजोर होऊ नका देऊ. का? तर बाबा सांगतात की ह्या उल्हासामध्ये राहा, ह्या उमंगामध्ये राहा की आपल्याला लक्ष्मी नारायण बनायचं आहे. हा खरा पुरुषार्थ आहे. मनाला कधीही कमजोरी होऊ देऊ नका, कारण बाबांचं शिक्षण इतकं सहज आहे. घरामध्ये राहत असताना सुद्धा तुम्ही शिकू शकता. बाबा सांगतात ह्या शिक्षणासाठी कोणती फीस नाही, फक्त याच्यासाठी तुम्हाला हिंमत ठेवावी लागते. बघा, बाबा सांगतात की कोणी आजारी बच्चा असेल तर तो खटियामध्ये झोपल्या सुद्धा बाबांची मुरली ऐकू शकतो, बाबांची मुरली वाचू शकतो, बाबांची आठवण करू शकतो. म्हणजे आजारी व्यक्ती सुद्धा कधीही आपली कमाई मिस करू शकणार नाही. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही कलियुगामधून सत्ययुगाकडे जाण्यासाठी आलात. कलियुग आहे पतित दुनिया, सत्ययुग आहे पावन दुनिया. पावन दुनियामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पावन जरूर बनायचं आहे. बाबा सांगतात तरच तुम्हाला पावन दुनियामध्ये राज्य करायला मिळणार आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, हे शिक्षण किती सिंपल आहे, किती साधारण आहे. कोणीही शिकू शकतं. फक्त 2 गोष्टी तुम्हाला बुद्धीमध्ये ठेवायच्या आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे योग. योगाची जितकी पावर वाढेल तेवढी तुमच्या बुद्धिरूपी तलवारीमध्ये धार येईल आणि तुम्ही जे काही कोणाला सांगाल तर त्याच्या मनाला ते पटेल. याचा अर्थ आहे ज्ञान योगामध्ये तुम्ही पक्के व्हा. बाबा सांगतात की तुमचा अशी अवस्था बनली पाहिजे की बाबांच्या आठवणीमध्येच माझा देह सुटला पाहिजे. असं म्हणतात, सिमर सुख पाओ. बाबांच्या आठवणीमध्ये असतानाच माझा देह सुटेल याचा पुरुषार्थ करा. इतकं प्रेमाने आठवण करा की बाबांच्या आठवणीमध्ये बसल्यानंतर डोळ्यामध्ये प्रेमाचे मोती तयार होते. बाबा सांगतात, मुलांनो, आपल्या स्वतःसाठी पुरुषार्थ करा आणि पढाईनेच तुम्ही राजतिलक घेऊ शकता. याच्यासाठी ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करून हर्षित मुख राहा. ज्ञानाच्या तलवारीमध्ये बाबांच्या आठवणीची ताकद भरा. यादनेच तुमचे सगळे बंधन कटू शकतात. कोणतेही वाईट काम करू नका. आज तर बाबा सांगतात, सिनेमा पाहू नका. आजकाल प्रत्येक घराघरामध्ये बायोस्कोप, पिक्चर, मोबाईल, टीव्ही हे सर्व आपल्या बुद्धीला खराब करत असता, कमजोर करत असता. याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. बाबा सांगतात, आता तुम्ही लौकिकला अलौकिक मध्ये परिवर्तन करून सर्व ज्या कमजोऱ्या आहेत त्याच्यापासून तुम्ही मुक्त राहा. स्वतःला मास्टर, दाता, रहमदिल समजा. बाबा सांगतात की जसा जो नॉलेजफुल असतो, ज्ञानाचा सागर असतो, त्याच्याकडनं कितीही नॉलेज घेत राहिला तरी नॉलेज, ज्ञान कधी संपत नाही. तसं तुम्हीही मास्टर, ज्ञानाचे सागर बना. इतके सागर बना की तुमच्याकडनं खूप जण खूप काही शिकून जातील, पण तुमचा सागर कधीही खाली होणार नाही. तुमच्या मधल्या ज्या असलेल्या कमी आहेत, कमजोऱ्या आहेत, त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही भस्म करा. तुम्ही कधी तुमच्या कर्मेंद्रियांच्या वशीभूत होऊ नका. यासाठी बाबा अभ्यास शिकवतात. सकाळी उठा, आपल्या स्वतःबरोबर गप्पा करा, बाबांच्या बरोबर हितगुज करा, बाबांच्या बरोबर चर्चा करा, जेणेकरून आपल्यामध्ये असलेल्या ज्या कमी आहेत, कमजोऱ्या आहेत, त्या नष्ट होतील.
आणि आपण भले आपल्या घरामध्ये राहतो, त्याला लौकिक घर म्हणतात, परंतु त्यालाही अलौकिक मध्ये परिवर्तन करा. त्याच्याही मध्ये दैवी शक्ती भरा. ते आपलं स्वतःच आहे असं समजू नका. ते बाबांचं आहे, बाबांचं घर आहे, बाबांचा दरबार आहे असं समजा. म्हणजे तुम्हाला कोणतेही विघ्न येणार नाही. आणि जरी आले तरी ते विघ्न तुमच्या जवळ थांबणार नाही. सहजपणे ते पार होतील, पास कराल, असा तुम्ही निरंतर अनुभव कराल. यासाठी बाबा सांगतात, एक धारणा करा, कमल पुष्पा समान. भले किचड्यात राहा, गंदगीमध्ये राहा, परंतु न्यारं आणि प्यारं राहा. पुढे बाबा सांगतात, सर्वांना संतुष्ट करा. पुरुषार्थामध्ये अशी जंप घ्या, अशी उडी मारा की बाबा सांगतात की त्या पुरुषार्थामधून तुमची मंजिल ही तुम्हाला लवकरात लवकर गाठता येईल. संकल्प शक्तीला का जमा करा? कारण आता संकल्प शक्तीनेच तुम्ही इथून पुढे सर्व सेवा करू शकणार आहे. बाबा सांगतात की तुमच्या पुढे एवढी मोठी लाईन लागणार आहे. आता त्या लाईनीला तुम्हाला जर एका सेकंदात तृप्त करायचं असेल तर आता तुमच्या बुद्धीमध्ये जी लाईन लागलेली आहे प्रश्नांची, का, कसं, केव्हा, कुठे, कधी, ह्या सर्व प्रश्नांपासून तुम्ही दूर राहा. सर्व प्रश्नांना तुम्ही मिटवून टाका. तरच तुम्ही एका संकल्पामध्ये अनेक मनुष्यात्म्यांचे संकल्प समाप्त करू शकता. एवढी तुमच्यामध्ये ताकद येऊ शकते केवळ बाबांच्या आठवणीमुळे. ओम शांती.